टीव्ही सत्यमेव व्रतम। शहराच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा। शहराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे चांगलाच आक्रमक झाली आहे। या मागणीला घेऊन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येत आहे। शहरातील क्रांती चौकातून सुरू होणाऱ्या मोर्चाचा गुलमंडी इथं समारोप होणार आहे। या मोर्चासाठी महिला रिकामे हंडे घेऊन सहभागी झाले। पाण्यासाठी आज हल्लाबोल मोर्चा काढत आहे। लबाडीचं हे आंदोलन आपलं महिनाभरापासून सुरू आहे। काय वाटतं आपल्याला आमचा जो रोष आहे तो ह्या सरकारच्या विरोधात आहे, कारण आम्ही महिन्यापासून आंदोलन करतोय तरी पाण्याच्या अंतरामध्ये काही अजून फरक एवढा पाहिजे तसा झालेला नाही आणि दूषित पाणी पण शहराला खूप मिळते। तर माझं असं एवढं विनंती की यांनी पाण्याचे जे दिवस आहेत ते कमी केले पाहिजे, कारण जायकवाडीमधून पाणी आपल्याला भरपूर प्रमाणात येतं पण इथं शहरामध्ये त्याचं जे वाटप आहे ते बरोबर होत नाही, तर ते केलं पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय आणि जर त्याचं जर वेळापत्रक यांनी नाही चेंज केलं तर अजून आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत। आशा दातार, जिल्हा संघटक, संभाजी। हा मोर्चा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। आपल्या या शहरामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून पाणी प्रश्न आहे। आज आपल्या या शहरामध्ये 10 दिवसाला, 15 दिवसाला, 17 दिवसाला हे जे पाणी मिळते आपल्याला आणि या शहराचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न मिटून नाही राहिला। आजच्या रोजी केंद्रामध्ये यांची सत्ता आहे, राज्यामध्ये यांची सत्ता आहे। यांची सत्ता असून विधानसभेच्या वेळेस सन्माननीय आदरणीय फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की आमची सत्ता आली तर आम्ही 3 महिन्यात हा पाण्याचा प्रश्न सॉल्व करू। ते खोटं बोलले अक्षरशः, म्हणून आम्ही त्यांना या आंदोलनाचं नाव ठेवलं। लबाडांनो, आता तरी जागे व्हा आणि या जनतेला पाणी द्या, ही आमची मागणी आहे। बोला। शिवसेना नेता, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आणि युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी आजच्या या हल्ला मोर्चाचं नेतृत्व करतायत। खरं तर आपण पाहतोय की संभाजीकरांनी हा जो मोर्चा आजच नाही काढलाय, गेले महिनाभरापासून विरोधी पक्षनेते, या ठिकाणचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अंबादास दानवे साहेब आणि आमचे शिवसेना नेते खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन महिनाभर संभाजीनगरामध्ये जागतं ठेवलेलं आहे। याचं कारण एकच आहे की संभाजीकरांना पाणी मिळत नाही। एक सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, मात्र हे पाणी सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही। फक्त मोठ्या वल्गना करणं, मोठ्या घोषणा करणं, आश्वासनाची खैरात करणं, पण प्रत्यक्षात मात्र नागरिकाच्या पदरी काही नाही। आजही पाहता संभाजीनगरचे हंडे सगळे रिकामे आहेत आणि या रिकामे हंडे घेऊन सुद्धा हंडा आक्रोश या सगळ्या संभाजीनगरच्या महिला सातत्यानं करतात। एकच मागणी आहे, संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे। जे 12 आणि 13 दिवसाच्या अंतराने पाणी येतं त्या पाण्याचा जो अंतर आहे ते अंतर कमी करा, काहीही करा, पण संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना, सर्वसामान्य जनतेला पाणी द्या, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आणि मागणी घेऊन आज संभाजीनगरकर उतरलेले आहेत रस्त्यावरती आणि याचं नेतृत्व सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब करतायत। शिवसेना उपनेता डॉक्टर ज्योती ठाकरे।